मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर जरांगेंनी 2 महिन्यांचा अल्टिमेटम दिला होता। तो अल्टिमेटम आता पूर्ण झालाय। दरम्यान जरांगेंनी मराठा सामूहिक उपोषणाचं आवाहन केल्यामुळे यावेळचं उपोषण विशेष ठरणार आहे। मनोज जरांगेंच्या या उपोषणाचा आढावा घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून। मुख्यमंत्री तुम्ही सत्तावर तुमची खालून तुमची कोण खालून धरलं तरी तुमचं उभं धरलं तरी तुमचं। मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय। जरांगेंनी आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केलंय। मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगेंनी केली आहे। सोबतच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांनाही न्याय देण्याची मागणी जरांगेंनी केली आहे। मुंबई सुद्धा मोर्चे आहेत। मी कालच आवाहन केलं की इथे बांधवांनी त्यामध्ये सहभागी व्हायचंय। इथं जरी उपोषण असलं तरी संतोष भैयासाठी पण हे आणि मराठा समाजासाठी पण आज करोडो लेकरांच्या न्यायाचा प्रश्न आहे आणि आपली जबाबदारी संतोष भैयाला पण न्याय मिळाला पाहिजे आणि करोडो लेकरांना मराठ्यांचाही न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण दिले। त्यामुळं ही लढाई सुरू राहणार आहे। कोणताही विषय मागं पडणार नाही। राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर जरांगेंनी 2 महिन्यांचा अवधी दिला होता। 25 जानेवारीपासून पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं जाईल असं जरांगेंनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं। मात्र यावेळी जरांगे एकटेच उपोषण करणार नसून सामूहिक उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे महायुती सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। मनोज जरांगेंच्या प्रमुख मागण्या काय आहेत? मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, हैदराबाद गॅझेटियर, सातारा संस्थान गॅझेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियर लागू करून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी। न्यायमूर्ती शिंदे समितीनं राज्यभर तातडीनं कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू करावं। शिंदे समितीला 1 वर्ष मुदतवाढ द्यावी। सगळे सोयरे अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी। मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे सरसकट मागे घ्यावेत या मनोज जरांगेंच्या प्रमुख मागण्या आहेत। मनोज जरांगेंनी नव्यानं सुरू केलेल्या उपोषणावर सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली आहे। सरकार मराठा समाजाला न्याय देणार असं आश्वासन भाजप नेत्यांनी दिलंय। तर मनोज जरांगेंनी उपोषणाचं हत्यार उपसल्यानंतर ओबीसी नेतेही सज्ज झाले। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये या भूमिकेवर ओबीसी नेते ठाम आहेत। त्यांना आंदोलन करण्याची मुभा आहे। आमचं सरकार न्याय देत आहे। एवढं न्याय देणारं सरकार या महाराष्ट्रात कधीच आलं नाही। देवेंद्र फडणवीस सरकारने 14 ते 19 न्याय दिला आणि आता माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाकरता ज्या विविध बाबी केल्या आहेत, तर जरांगेचं समाधान होईल। समाधान होत नसेल तर आमचा काही पर्याय नाही। पण मराठा समाजाकरता ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाकरता आमच्या सरकारने ज्या पद्धतीच्या सवलती आणि आरक्षणाबद्दलचे निर्णय घेतले आहे, ऐतिहासिक निर्णय घेतले आहे। अजूनही जर जरांगे पाटलाचं समाधान होत नसेल तर मग आता ते निर्णय घेतील, त्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही। मागे आम्ही त्यांच्या आंदोलनाला काउंटर करताना आम्ही आमच्या समाजाच्या ज्या मागण्या सरकार पुढे मांडल्या, त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिली मागणी तीच होती की कुठल्याही परिस्थितीत मराठा जातीला किंवा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता कामा नये, ओबीसी आरक्षणाला धक्का लावता कामा नये आणि मराठा जातीच्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारच्या त्यांच्याकडे महसुली किंवा शैक्षणिक पुरावा असल्याशिवाय कुणबी समाजाची जात प्रमाणपत्र देण्यात येऊ नये। मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाल्यापासून जरांगेंनी 3 ते 4 वेळा उपोषणाला स्थगिती दिली। यावरून प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंना सुनावलंय। तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही जरांगेंच्या उपोषण सोडण्यावरून निशाणा साधलाय। जरांगे पाटील, जसा शेतकरी दोषी आहे तसं तुम्ही सुद्धा दोषी आहात हे लक्षात घ्या। जे तुम्हाला मान्य करायला नव्हते त्यांनाच तुम्ही असणारं सत्तेवरती बसवलेलं आहे। देवेंद्र फडणवीसला तुम्ही टार्गेट केलं पण बीजेपीला टार्गेट केलेलं नाही आणि बीजेपीलाच तुम्ही सत्तेवरती बसवलेलं आहे की जे बीजेपी तुम्हाला असणारं सर्टिफिकेट द्यायला तयार नव्हतं। हे बघा, जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे सरकार कशा पद्धतीनं निपटवतंय बघतंय तो सरकारचा विषय आहे।
अलीकडे जे आम्ही महाराष्ट्रातील चित्र बघतो आहे, आता काही आंदोलनाला धार काही दिसत नाही पूर्वीसारखी, आणि वारंवार आंदोलन करून अर्धवट सोडणं म्हणजे समाजाचं नुकसानही आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला सरकारने कशा पद्धतीनं घ्यायचं ते सरकार ठरवेल. तुला काय करायचं तू बस ना. मी अर्धवट सोडत तो बस जाऊ दे पुढे उपोषणाला का जमत नाही. कमळ्यात झालाय तुला. तू बस. हे असली विरोधी पक्ष लागतेच बघा राज्याला अपेक्षा पाहायची. यांनी जनतेच्या आक्रोशाकडून बोलायला पाहिजे, संतोष भैयाच्या खुनाकडून बोललं पाहिजे, गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाकडून बोललं पाहिजे. यांचं झालं की हे हातापुशी दे. याला लोकसभेला मराठीचे लोक पाहिजेत, आमदारकीला मराठीचे लोक पाहिजेत. हे असले बेउपकारी येते म्हणून यांचा साफ होते. हे मुळाजाळाशी जे संपायला लागलेत ना, हे काँग्रेस संपायला हे असले हे असले येते म्हणून याचे पक्ष संपायला लागले. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे फडणवीस सरकारवरील दबाव वाढलाय. त्यातच मराठा समाजाने सामूहिक उपोषणाला सुरुवात केली तर सरकारची कोंडी होऊ शकते. त्यामुळे मनोज जरांगेंच्या मागण्यांकडे महायुती सरकार कसं पाहतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, मुंबई.